बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, सर्वांनी सबस्क्राईब करा ही नम्र विनंती करतो. आज सकाळपासून चाललेल्या बातम्या तुमच्या माझ्यापासून काही लपून राहिलेल्या नाहीत. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत. तुम्ही सर्वांनी तो प्रयत्न पाहिलेला आहे. आपण कित्येक एपिसोड्स, कित्येक विश्लेषण याच विषयावर खर्ची घातलेली आहेत की महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे एकत्र येणं हे का गरजेचं आहे. कित्येकदा खुल्यामध्ये, मग आपल्या माध्यमावर असेल शिवसेना एक वादळवर, टेलिव्हिजनवर सुद्धा असेल, बातम्यांमध्ये सुद्धा असेल, अनेक माध्यमांवर विश्लेषण करताना मी माझी याबद्दलची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ही गोष्ट आज कुठेतरी याची पहल होताना दिसते, सुरुवात होताना दिसते. हेही म्हणजे काय म्हणतात, तेही सोन्याहून पिवळं किंवा हेही थोडकं नसेल, जे काही असेल तर पण हे होणं फार गरजेचं होतं. याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हा सर्वांसमोर दाखवणार आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी बोलणार कमी आहे, दाखवणार जास्त आहे. जवळपास 10 छोटे मोठे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यातला पहिला व्हिडिओ तुम्ही किती जणांनी पाहिला असेल नसेल मला माहित नाही. हा स्थानिक व्हिडिओ आहे, हा ठाण्यातला व्हिडिओ आहे. अविनाश जाधव, मनसे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष मनसेचे अविनाश जाधव यांनी ठाण्यातल्या लोढा बिल्डरच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं. लोकांची फसवणूक झाली या कारणास्तव त्यांनी एक आंदोलन केलं होतं. ज्यावेळेस लोढाच्या एका अधिकाऱ्यासमोर अविनाश जाधव ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस हा अधिकारी भर कॅमेऱ्यासमोर, त्याला माहिती आहे शूटिंग चालू आहे, भर कॅमेऱ्यासमोर हा लोढाचा अधिकारी कसा बोलतोय पाहायचंय तुम्हाला. हा लोढाचा परप्रांतीय अधिकारी म्हणतोय की ठाण्यातले आमदार आणि खासदार हे आमच्यामुळे निवडून आलेले आहेत. काय म्हणतोय? ठाण्यातले आमदार खासदार हे आमच्यामुळे निवडून आलेले आहेत. हा लोढाचा अधिकारी, लोढा बिल्डर्सचा हा अधिकारी. जर एकदा हा व्हिडिओ पहा. ज्यावेळेस श्रीकांत शिंदेचं नाव घेण्यात आलं तेव्हा सुद्धा हा अधिकारी म्हणतो श्रीकांत शिंदे को तो पता ही है, आप पूछ लो, फोन करके पूछ लो. म्हणजे किती तो विश्वास, होय तुम्ही आमच्यामुळे निवडून आलेले आहात. लक्षात आलं आपण का पडलो ते, लक्षात आलं कुठे आपण कमी पडलो ते लक्षात आलं. जरा हा एकदा व्हिडिओ पहा. अभी तो आप बोल रहे थे यार आप इसको निकालेंगे, आपने थाना के सारे आमदार चुन के लाए हैं, ये बात तो सब सही तो है। आप बोल रहे हो। ये तो ये भी जानता है, दुनिया भी जानता है। आप मतलब थाना में किसी एक मिनट, थाना में किसी का कैपेसिटी ही नहीं आमदार होने का, आपके सिवा नहीं ऐसा आप ही बनाते हो। ऐसा नहीं। हम भी 1% के उसमें सहायक है, हम भी 1% के सहायक है, हमको 99% नहीं है। तो अच्छा हुआ जितेंद्र अवार्ड में बोल सकता हूँ आपकी वजह से, एकनाथ शिंदे आपकी वजह से जीत के आया। नहीं, वो तो वो बोल शिंदे सकता साहब हो या अवार्ड साहब हो, सभी से लोढ़ा ग्रुप के संबंध है। नहीं, आपकी वजह से जीत के आया। अरे, वजह से मतलब हम- श्रीकांत शिंदे बट श्रीकांत शिंदे तो आप पूछ लेना उसको, वो तो जीता ही हमारी वजह से, उसमें क्या है? फिरवायची काय हाँ। हे आहे ना, रेकॉर्डिंग ठेवा. रिकॉर्डिंग क्या आप बात कर सकते हो ना श्रीकांत से, उसमें क्या कान हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओ बद्दलचं काही वेगळं स्पष्टीकरण देण्याची मला इथे कुठेही गरज वाटत नाही, कारण हा स्वतःमध्येच एक बोलका व्हिडिओ आहे. अतिशय स्पष्टपणे त्या लोढाच्या परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी माणसाची लायकी दाखवून दिली. इथले आमदार, या ठाण्यातले आमदार आणि खासदार आमच्या जीवावर निवडून येतात, ही आहे आपली लायकी. म्हणून सांगतो का हे गरजेचं आहे, का आपण एकत्र येणं गरजेचं आहे, का ही फुटाफूट, ही फाटाफूट, फुटाफूट म्हणण्यापेक्षा ही फाटाफूट कशी या परप्रांतीयांच्या पथ्यावर पडलेली आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज ज्या वेळेस महेश मांजरेकर सरांच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आपलं मन मोकळं केलं, काय म्हणाले तुम्ही सर्वांनी पाहिलं, मी पुन्हा एकदा दाखवेल. पण ज्यावेळेस आपलं मन मोकळं केलं त्याला लागलीच प्रतिसाद आज भारतीय कामगार सेनेच्या त्या मेळाव्यामध्ये उद्धव साहेबांनी सुद्धा दिला. बघा ना एकदा सन्माननीय राजसाहेब ठाकरे काय म्हणाले. समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत.
त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं म्हणणं तेच होतं. म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही. तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण ते काय टेक ओव्हर करायला हरकत नव्हती. म्हणजे नॉट एज टेक ओव्हर, तसं नाही. त्याच लोकांना घेऊन ते एक युनायटेड लिस्ट आहे. त्या पिठावर रेगोट्याने मारत. पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर आहे. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे कमी माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार. कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती. मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे. परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. पण तेच तर ना, महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे. प्रश्न असा आहे की मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो आपण त्याला इगो मध्ये आणत. राज साहेबांच्या या टाळीवर स्वतः उद्धव साहेबांनी लागलीच ही पहिलीच वेळ अशी मला दिसते ज्यामध्ये राज साहेबांची टाळी आणि उद्धव साहेबांचा त्याला प्रतिसाद या गोष्टी एकाच दिवशी घडताना दिसून आल्या. अतिशय योग्य वेळ साधलेली आहे ही. होय, मला ही योग्य वेळ दिसते. स्वतः सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे काय म्हणाले एकदा तुम्ही देखील ऐका. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजपबरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि मग सन्माननीय शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं राज साहेबांच्या त्या प्रतिक्रियेबद्दल लागलीच प्रतिसाद येणं हे फार गरजेचं होतं. कारण आजपर्यंत कसं झालेलं आहे की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं तशा प्रकारचा कधी प्रतिसाद आला नाही. आम्ही टाळी दिली पण टाळीला टाळीने उत्तर आलं नाही, हे अशा प्रकारचा एक भासवण्याचा प्रयत्न कायम झाला. पण आज ह्या गोष्टीला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी खोडून काढलं आणि आपल्या मनातली सल देखील शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बोलून दाखवली. काय म्हणाले शिवसेनेचे पक्षप्रमुख? हीच गोष्ट आम्ही तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील सांगत होतो की या महाराष्ट्रद्रोह्यांशी, या भाजप पोषित महाराष्ट्रद्रोह्यांशी तुम्ही जवळीक करू नका, त्यांना मदत होईल असलं कुठलंही कार्य करू नका. पण झालं कसं, जर त्याच वेळेस या गोष्टी घडल्या, आता बघा जर तरला इथे राजकारणात अर्थ नसतो,
पण जर ह्या गोष्टी त्यावेळेस घडल्या नसत्या, जर मनसेचा बिनशर्त पाठिंबा हा या महाराष्ट्र द्रोह्यांना मिळाला नसता, तर कमीत कमी 6 खासदार आज यांचे पुन्हा पडत होते. म्हणजे जे त्यांचे मारून उठकून 12 खासदार निवडून आलेले आहेत, 12-13 खासदार संबंध महाराष्ट्रातनं, ते 12 सुद्धा निवडून आले नसते. त्यातली ठाण्याची जागा, त्यातली मुंबई उत्तर पश्चिमची जागा, त्याच्यातली कोकणातली जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा, हातकणंगलेची जागा, बुलढाण्याची जागा, अनेक जागा ह्यांच्या पडत होत्या. पण ठीक आहे, झालं गेलं, गंगेला मिळालं. पण आता लक्षात घ्या, ही सल आहे त्यांच्या मनातली. पण त्यांनी हेही बोलून दाखवलं की आता कमीत कमी जर या सगळ्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊयात, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊयात की या महाराष्ट्र द्रोह्यांना आता आपल्या घरी स्थान नाही. आणि होय, हे फार गरजेचं होतं. काहीही चुकीचं ते म्हणालेले नाहीत. या गोष्टी घडणं फार गरजेचं होतं. आणि या गोष्टी ज्यावेळेस घडल्या त्यावेळेस त्यांच्या परिवारातनं सुद्धा काय प्रतिक्रिया आल्या तुम्हाला पाहायला हवं. चंदूमामा वैद्य, दोघांचेही मामा, सक्के मामा, यांचं नेमकं काय मत आहे या सगळ्याबद्दल एकदा ऐका. आज मराठी मनांनी एक सुटकेचा निश्वास टाकलाय असं कुठेतरी वाटायला लागलंय आज. जरा पहा ना चंदूमामा वैद्य काय म्हणाले. ठाकरेंचे मामा चंदू मामा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मामा, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. खरं तर गेले अनेक वर्ष 2 ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात सातत्यानं तुम्ही प्रयत्नशील होतात. काय आता या सगळ्या संदर्भात जेव्हा 2 बंधूंकडून ही वक्तव्य येत आहेत, त्यावर तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे मला आनंदच आहे, मला समाधान आहे की एवढे वर्ष मी प्रयत्न करतोय, पण दुर्दैवाने म्हणा मी यशस्वी झालो नाही. पण आता कालाय तस्मै नमः, काळ ठरवत असतो की दोघांनी एकत्र येणं. आणि अशी जर गोष्ट घडत असेल तर याच्याविषयी माझ्यासारखा समाधानी आणि आनंदी माणूस कोण नसेल. आणि महाराष्ट्राला सुद्धा आज याची गरज आहे, मराठी माणसाला याची गरज आहे. तर लेट बेटर दॅन नेव्हर असं बोलायचं. आणि काय, आज महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी मनसैनिक आणि शिवसैनिक यांनी एकत्रित येऊन या सगळ्या प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मी तुम्हाला काही मनसैनिकांच्या प्रतिक्रिया दाखवेल, त्यांना नेमकं आजच्या या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं. कारण बघा, मी तुम्हाला 2 प्रसंग दाखवणार आहे. एक आहे मनसैनिकांच्या प्रतिक्रिया आणि एक आहे मनसेच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया. नेते आणि मनसैनिक यांच्या प्रतिक्रियेमध्ये मला इथे तफावत दिसते, पण तरी सुद्धा हे दाखवणं मला फार गरजेचं आहे. सर्वसामान्यांमधून नेमकी काय प्रतिक्रिया आहे एकदा ऐका. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र यावे हे मागील अनेक वर्षापासून जी आहे ते चर्चा आहे. मात्र ती चर्चा आता प्रत्यक्षात उतरते काय असं चित्र सध्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. कारण की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र येऊ या संदर्भातली जी आहे ते साथ घातलेली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना कुठेतरी प्रतिसाद दिला आहे. मात्र या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये काम करणारा सर्वसामान्य मनसेचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता त्यांच्या मनामध्ये नेमकी या युती संदर्भामध्ये काय भावना आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सुरुवातीला आपल्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहे. भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने सध्याला जी आहे ती चर्चा रंगते, राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघंही एकत्र यावे अशा पद्धतीची चर्चा रंगते, तुमचं मत काय कार्यकर्ता म्हणून? आमचं मत म्हणजे महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र हिताकरता आणि मराठी माणसाकरता माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दोघांनी एकत्र येऊन जर महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर महाराष्ट्रात एक वेगळं चित्र राहील. तुम्ही पहा, 2-5 दिवसांमध्ये मराठी लोकांवरती जो अत्याचार होऊन राहिलेले आहे, मारापिट्या अपार्टमेंटमध्ये राहू देऊन नाही राहिलेला आहे. तर राजसाहेबांनी सुद्धा याच्यासाठी एक तटस्थ भूमिका घेतलेली आहे. मनसे सैनिक जाऊन पडून राहिलेले आहे, आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी जाऊन पडून राहिलेले आहे. तर कुठेतरी हा आता राजकीय विषय न राहता एक भावनिक विषय झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा बाकी कोणत्याही निवडणुका असो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कधी राजकारण केलं नाही. त्यांनी जेव्हाही कधी राजकारण केलं ते महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या हितासाठी केलं. त्याच्यामुळे हे निवडणुका येतात जातात, त्याच्यामध्ये हार होते, विजय होतो, या सगळ्या राजकारणातली या नेहमीच्या गोष्टी आहेत. पण ही जी युती होणार आहे ही युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असेल असं वाटत नाही. दोघंही भावांमधले जर का मतभेद जर का दूर झाले तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या 2 भावांची सत्ता निश्चित डोळ्यासमोर तुम्हाला अनुभवायला मिळेल.
अतिशय आनंदाचा विषय आहे. कसं आहे, 2 मेळावे झाले तरी दोन्ही भगव्याचेच मेळावे आहे आणि दोन्ही भगव्याचेच वारसदार आहे आणि हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले 2 वाघ आहे आणि ते जर एकत्र आले तर हे निश्चितच महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या आणि मराठी अस्मितेसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि हे निश्चितच झालं पाहिजे असं आम्ही आपल्या माध्यमातून सांगू. असं नाहीये बरं का, फक्त मनसेकडनं अशा प्रतिक्रिया आल्या, शिवसैनिकांच्याही अशाच प्रतिक्रिया आहेत. कारण आज ज्या वेळेस भारतीय कामगार सेनेचा ज्यावेळेस तो मेळावा संपला, बाहेर येऊन शिवसैनिकांनी सुद्धा अशाच प्रकारचं मनोमिलनाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगेल, शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचा लोगो बदलून त्याच्यावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे सन्मान्य राजसाहेबांचे एकत्रितचे फोटो टाकण्यात आलेले आहेत. हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा. ठाकरे सेनेच्या ट्विटरवरती ठाकरे बंधूंचा फोटो पाहायला मिळतो. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, आत्ताच्या क्षणाची राजकीय वर्तुळातली बिग ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह. ठाकरे सेनेच्या ट्विटरवर आता ठाकरे बंधूंचा फोटो ठेवण्यात आलाय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे असं म्हणायचं का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. ट्विटर हँडलवर राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे सेनेच्या ट्विटरवर ठाकरे बंधूंचा फोटो आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसे युती झाली का, असं म्हणायचं का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार असल्याचं नुकतंच उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यातच आता एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय, ते उद्धव ठाकरेंकडनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती, एक्स हँडलवरती ठाकरे बंधूंचा फोटो. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरचा तो फोटो बदलला जाणं म्हणजे मनसे अध्यक्ष असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, यांचा फोटो त्या ठिकाणी येणं, 2 ठाकरे बंधूंचा, ठाकरे ब्रँडचा फोटो त्या ठिकाणी येणं, ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. ही एका चांगल्या गोष्टीचे संकेत आहेत आणि चांगल्या गोष्टीची एक नांदी आहे. पण याच्यामध्ये का कुणास ठाऊक मिठाचा खडा मला कुठतरी दिसतो. मी संदीप देशपांडेंची तुम्हाला एक प्रतिक्रिया दाखवतो. खरं तर ही मला अपेक्षित होती. प्रकाश महाजन असतील किंवा संदीप देशपांडे असतील, थोडीशी मला ह्यांच्याकडनं ह्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. संदीप देशपांडेंनी 2012, 2014, 2017 अशा प्रकारचा इतिहास काढायचा प्रयत्न केला. त्या गोष्टीवर मी पुढे बोलेलच. पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा, तुम्ही काँग्रेसशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी आता तुम्ही बैमानी करत आहात, कारण आम्हाला घेणं म्हणजे त्यांच्याशी बैमानी झाली. खरं तर संदीप देशपांडेंनी या अशा चांगल्या वातावरणामध्ये काही चांगले काय म्हणतात ते, तो एक मराठीमधला एक वाक्प्रचार आहे, शुभ बोल रे नाऱ्या, शुभ बोल रे नाऱ्या. म्हणजे अशा दिवसांमध्ये कमीत कमी आजच्या दिवशी तरी या अशा प्रकारच्या गोष्टी करणं मला तरी योग्य वाटलं नाही, मला तरी ते पटलेलं नाही. त्यांनी काय काढलं की कशा प्रकारे आमच्या मागच्या टाळ्यांना उत्तरे दिली नाहीत. काढायला गेलं तर बऱ्याच गोष्टी निघतात. म्हणजे जर उकरूनच काढायचं झालं, जर इतिहास जर उकरायचा झाला तर बऱ्याच गोष्टी निघतात. पण आता मी जर त्या गोष्टी काढल्या तर कदाचित व्हिडिओमध्ये असलेल्या मनसैनिकांनाही त्या गोष्टी आवडणार नाहीत. आजच्या घडीला मला कुठेही या गोष्टीला वेगळा फाटा फोडणं मला तरी ते पटत नाही. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट काढणार नाही. पण आज लक्षात ठेवा, मनसे अध्यक्ष असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, यांनी घेतलेले हे निर्णय किंवा यांच्याकडनं सुरू झालेली ही पहल, ही सुरुवात, ही प्रशंसनीय आहे. इथं स्वागत झालं पाहिजे. पण तरी सुद्धा संदीप देशपांडेंची ही प्रतिक्रिया कुठेतरी खटकली. एकदा पहा काय म्हणाले. काँग्रेसच्या नादी लागले, त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. माझा एक सरळ सोपा आणि 1 मार्काचा प्रश्न आहे. जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही. मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय. मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले, 2014चे सांगितले, 2017चे सांगितले, 2019चा सांगितला. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा
तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील. पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो, या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात, तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे. बाकी युती करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची, काय नाही करायची हा सर्वस्वी अधिकार सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे. आता नितेश राणे म्हणतात की अस्तित्वासाठी दोन्ही भावांचा एकत्र येण्याचा हा प्रयत्न असावा. सोडा. तरी सुद्धा संदीप देशपांडेंच्या एका प्रश्नाचं उत्तर देणं मला इथे गरजेचं वाटतं. त्यांनी प्रश्न विचारलाय की 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद दिलं असतं तर भाजप आज तुमच्या नजरेत महाराष्ट्रद्रोही राहिला असता का? एक गोष्ट संदीप जी आपण लक्षात घेतली पाहिजे की भाजपला कधीही शिवसेनेला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद द्यायचंच नव्हतं, कारण भाजपाच्या गळ्यातली हडूक झाली होती शिवसेना. भाजपला महाराष्ट्र खायचा होता, महाराष्ट्र लुटायचा होता आणि त्यासाठी शिवसेनेचा अडसर होत होता. भाजपला स्वतःला शिवसेनेला लांब करायचं होतं. मी जबाबदारीने सांगतो, कारण शिवसेना जोपर्यंत युतीमध्ये असेल तोपर्यंत आपला महाराष्ट्र गिळंकृत करता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या मागच्या सरकारच्या काळात 14 ते 19 सरकारच्या काळात आपल्याला साधं उपमुख्यमंत्री पदही देण्यात आलं नव्हतं. तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर याच भाजपाने सपोर्ट केला नसता तर याच एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरे साहेबांबद्दलची प्रतिक्रिया हीच राहिली असती का की ते कसे वाईट आहेत, कसे हिंदुत्व द्वेष्टी आहेत? किंवा समजा शिवसेनेने याच भाजपाला 5 वर्ष संपूर्ण सत्ता देऊ केली असती, बरं घ्या तुम्हीच घ्या सत्ता 5 वर्षाची, आम्हाला नको, मग या भाजपाच्या नजरेत शिवसेना ही हिंदुत्व द्वेष्टी ठरली असती का किंवा वाईट ठरली असती का? तर नाही. त्यामुळे हे राजकीय शब्द आजच्या दिवशी तरी आपल्याकडनं अपेक्षित नव्हते. असो, तुम्हाला कळालं असेल, तुमच्या मनात काय असेल, कुठला राग असेल मला माहित नाही, जे काही असेल ते. पण शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडनं, स्वतः संजय राऊत साहेबांकडनं या सगळ्या प्रकारावर नेमकी काय प्रतिक्रिया आली तुम्हाला ऐकण्यासारखी आहे. कशा प्रकारे मॅच्युअर बोलणं असतं ना, मॅच्युअर समजदारपणाचं बोलणं असतं, अशा घटनांच्या वेळेस कसं बोललं गेलं पाहिजे एकदा ऐका. याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे आहेत. त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचं आहे. अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात. पण आम्ही आता माननीय उद्धवजी एक भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू, काय होत आहे, वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू. शिवसेना नेते संजय राऊत साहेबांनी आपली भूमिका सुस्पष्टपणे या व्हिडिओमध्ये मांडली. ते स्पष्टपणे म्हणाले, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा शिवसेना कदापि करणार नाही. हे सांगणंही तितकंच गरजेचं होतं, कारण नंतर याच गोष्टीचा बाऊ केला जातो. आम्ही टाळी दिली, तुम्ही टाळी दिली नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित केल्या जातात, जे काही असेल ते. पण हे सांगणं तितकंच गरजेचं होतं आणि त्याच सोबत काही भूमिका स्पष्ट होणं हे देखील गरजेचं होतं. ज्यांनी शिवसेना फोडली, ज्यांनी शिवसेना या परिस्थितीत आणून ठेवलं, त्यांच्याशी आता जवळीक नको, एवढी एक माफक अपेक्षा ठेवणं यात मला काही गैर दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेकडनं आलेल्या प्रतिक्रिया मी सर्व मनसेच्या नेत्यांकडनं म्हणणार नाही, पण संदीप देशपांडेंची एक प्रतिक्रिया याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ बसत नव्हता. जे काही असेल ते, पण आज लक्षात घ्या, ज्या वेळेस हा सारा प्रकार महाराष्ट्रात चालू होता, मला एकमेव प्रतिक्रिया, मी तुम्हाला 2 पत्रकारांच्या 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवायचा प्रयत्न करेल, पण मला एकमेव प्रतिक्रिया जी माझ्या मनाला भावली ती आहे अभिजित कारंडेंची. मुंबई तकच्या अभिजित कारंडेंनी ज्या वेळेस या परिस्थितीवर आपलं मनोगत व्यक्त केलं, ते काय म्हणाले, सध्या ही निष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी झूट आहेत, सफेद झूट आहेत. ते काय म्हणतात की आज मुंबई सारख्या महापालिकेत जवळपास 84-85 नगरसेवक असलेल्या शिवसेना पक्षातल्या जवळपास 40-50 नगरसेवकांनी इकडून तिकडे उड्या मारलेल्या आहेत. हे सगळं सफेद झूट आहे. अभिजित कारंडेंचं हे स्टेटमेंट मला फार महत्वाचं वाटलं. त्यानंतर या 2 पक्षांनी, म्हणजे एका पत्रकाराच्या नजरेतून या 2 पक्षांनी काय एकत्र यावं या विषयावर त्यांनी त्यांचं जे मत मांडलंय नक्की एकदा ऐका. 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला ऐकणं फार गरजेचं आहे, शेवटपर्यंत ऐका. आत्ताची हाक देण्यात आलेली आहे, पण असं वाटतं का की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र येण्याची 2017ची जशी टॅगलाईन होती, हीच ती वेळ आलेली आहे का की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, दोघांचीही सध्याची राजकीय भवितव्य लक्षात घेता?
मला असं वाटतं अनुजा की आताची परिस्थिती जी आहे ती अनप्रेसिडेंटल पॉलिटिकल परिस्थिती आहे. याच्या आधीच्या ज्या वेळा होत्या त्या हीच ती वेळ वगैरे जरी असेल तरी मराठी लोकांची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये. सकल मराठी जनांची महाराष्ट्रातल्या जवळपास ज्यांना काही राजकारणाचा ज्यांचा राजकारणाशी संबंध येतो आणि ज्यांचा येत नाही त्या सर्वांची इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. त्यासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या गेल्या. आपल्याला आठवत असेल अनुजा तर चंदू मामा म्हणून त्यांचे मामा होते उद्धव ठाकरेंचे, त्यांनी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. ते वारंवार हे प्रयत्न करत राहिले शेवटपर्यंत पण ते झालं नाही. मुंबईमध्ये अनेक फलक लागले, पोस्टर लागले, दोन्ही बाजूनी ते प्रयत्न झाले पण ते झालं नाही. यावेळी सिच्युएशन अशी आहे की डू ऑर डायची सिच्युएशन आहे आणि डू ऑर डायची सिच्युएशन कोणासाठी आहे तर दोघांसाठी पण आहे. म्हणजे या इलेक्शनमध्ये जर मनसे आणि शिवसेना ही एकाच समान पायरीवरती उभी आहे. याआधी असं होतं की शिवसेना जी होती ती 10 पायऱ्या वरती होती आणि मनसे 10 पायऱ्या खाली होती. पण पक्ष फुटल्यानंतर 40 आमदार निघून गेल्यानंतर 12 खासदार निघून गेल्यानंतर शिवसेनेची जी अवस्था झालेली आहे किंवा आता ज्या पद्धतीनं शिवसेनेनं म्हणजे एकनाथ शिंदेने ज्या पद्धतीनं सुरुंग लावलेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की शिवसेनेसाठी आत्ताची परिस्थिती बरी नाहीये. आणि म्हणूनच आपल्याला कळतंय की शिवसेनेचं किती रोबस्ट इथलं काय म्हणू आपण त्यांचं संघटन असेल महाराष्ट्रातलं मुंबईतलं, महाराष्ट्रात नाही पण मुंबईतलं, तरी सुद्धा 40 नगरसेवक सोडून गेलेले. सत्तेचा जो काही लाभ आहे त्या लाभाच्या मागे जाणारे लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट सामान्य मतदार वेगळे, कार्यकर्ते वेगळे आणि सत्तेच्या लाभामागे जाणारे वेगळे. आता त्यामुळं शिवसेनेकडे ज्यांनी शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं ती लोक सोडून गेली. मग आता शिवसेनेकडे अशी लोक राहिलेली नाहीयेत की जी स्वतःच्या जीवावरती निवडून येतील. राज ठाकरेंच्या पक्षाची अवस्था 5.7% मतांपासून ते आता 1.8% मतांपर्यंत आलेली आहे. शिवसेना स्वबळावरती 63 आमदार निवडून आणणारी शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर 2014ला ती आता 20 आमदारांवरती आलेली आहे. खासदार त्यांचे 9 निवडून आले. त्याच्यामध्ये सुद्धा देशभरातलं ते वातावरण होतं त्यांच्या कामी आलं. पण जर तसं बघितलं तर हे सुद्धा टिकतील का? आज अशी परिस्थिती आहे की महाविकास आघाडीचे एकूण मिळून सुद्धा एखादा MLC निवडून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. अंबादास दानवेंची ज्यावेळेला टर्म संपेल त्याला ते काय करणार आहेत? ज्या वेळेला विधान परिषदेतल्या आमदारांची उद्या अनिल परब यांची टर्म संपणार तर काय करणार आहेत अनिल परब? ज्या वेळेला सचिन अहिरांची टर्म संपणार त्यावेळेला काय करणार आहेत? मी असं म्हणत नाही की ते सोडून जाणार आहेत, पण तुम्हाला लढण्यासाठी जी काही कुमक लागते, लढण्यासाठी जी काही आयुध लागतात विधानसभेतली, विधान परिषद, ती आयुध तुमच्याकडे राहणार नाहीत आणि त्यावेळेला अडचण निर्माण होईल. आणि आता समान पातळीवरती निगोशिएशन्स होऊ शकतात अनुजा. या आधी काय होतं ना की निगोशिएशन्सला अडचणी होत्या की म्हणजे राजकारणामध्ये आपल्या म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ हे जे होतं ना राजकारणामध्ये त्यातला प्रकार होता की म्हणजे काय 84 नगरसेवक असलेली शिवसेना, 86 नगरसेवक आणि परत त्याच्यामध्ये मनसेचे 4 घेतले त्यांनी, म्हणजे 90वर गेलेली नगरसेवक शिवसेना आणि उण्यापुऱ्या 1 किंवा 2 नगरसेवकांवर असलेली मनसे, एका आमदाराचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला 56 आमदारांचा पक्ष, 0 खासदारांचा पक्ष विरुद्ध 13 खासदारांचा पक्ष. कशी तुलना करणार होते? त्यामुळं 12ला प्रयत्न झाले, 17ला प्रयत्न झाले, पण त्या प्रयत्नांना काय म्हणू आपण त्याला वास्तविकतेचा आधार नव्हता. व्हिडिओ दाखवण्यामागचं तात्पर्य एवढं कारण 2012, 17, 14 हे जे उल्लेख मगाशी संदीप देशपांडेंनी केले तो काळ वेगळा होता आणि आताचा जो काळ आहे, आताची जी राजकीय परिस्थिती आहे ती वेगळी आहे. पण आताच्याही काळामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आताच्याही काळामध्ये शिवसेना ही जवळपास 20 आमदार, 4 ते 5 विधान परिषदेचे आमदार किंवा मला वाटतं 6 विधान परिषदेचे आमदार, 3 राज्यसभेचे खासदार आणि जवळपास 9 लोकसभेचे खासदार, शिवसेनेच्या मशालीवर निवडून आलेले 9 लोकसभेचे खासदार ठेवून चालणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. या अशा परिस्थितीमध्ये आपला हा हेकेखोरपणा म्हणजे संदीप देशपांडेंचे मगाची जी स्टेटमेंट हे मला सांगणं का गरजेचं वाटतं कारण आज जर तुलना करायला गेलं तर आपण कुठे आहात आणि शिवसेना कुठे आहे हे जागेवर दिसतं. तरी सुद्धा हा हेकेखोरपणा आणि या अशा परिस्थितीमध्ये शिवसेना नेत्यांची ती समंजस विधानं हे फार महत्वाचं आणि हे सांगणं मला गरजेचं वाटतं कारण मगाशी मी राहुल कुलकर्णींचा सुद्धा एक व्हिडिओ पाहिला त्यांच्या विश्लेषणामध्ये NDTVच्या. तुम्ही पाहिला असेल कदाचित ते गाडीतून प्रवास करता करता त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं की उद्धव ठाकरे साहेब फार पटकन पॅनिक होतात आणि त्यांनी अटी शर्ती ठेवतात. अटी शर्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यांच्या समोर त्यांच्या पक्षाचं नाव चिन्ह जाताना पाहिलेलं आहे आणि ज्यांनी घेतलं ते सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या घरी आमरसपुरी जेवून जातानाही त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी या बोलणं देखील तितकंच. पण मला आता इथून पुढे असं वाटतं की ज्या आता पुढच्या काही गोष्टी होतील त्या आता मीडियावर नकोच,
या दोन भावांनी खरं तर आपसामध्ये बसून या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे जे शक्य होईल ते ते करावं. उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहणार आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस हे दोन ठाकरे बंधू ज्यावेळेस एकत्र येणार त्यावेळेस तो दिवस दसरा दिवाळी पेक्षाही मोठ्या प्रमाणे साजरा केला जाणार. हे मात्र मी इथे नक्की सांगतो. आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्र द्रोह्यांना खतम करण्यासाठी या दोन ठाकरे ब्रँडने एकत्र येणं हे तितकंच गरजेचं आहे. पाहूयात, आता ही पहल झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, अनेक गोष्टी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहेत. आता हे कुठपर्यंत जात आहे याच्याकडे आपली नजर राहील. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.